गुड मॉर्निंग गर्ल. आपण पंडिता रमाबाई हा आपला 10वा धडा बघत आहोत आणि त्यातला आपण पहिला पॅराग्राफ जो आहे तो पाहिलेला आहे. आता आपण दुसऱ्या पॅराग्राफकडे, दुसऱ्या परिच्छेदाकडे जाऊयात. मी वाचते, तुम्ही लक्ष द्यायचं आहे. आई, वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले. अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या. त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षांचे, म्हणजे त्यावेळच्या रूढींच्या दृष्टीने फारच वाढलेले होते. मग काय झालेलं होतं या ठिकाणी की ह्या पंडिता रमाबाई ज्या आहेत तर त्यांचे आई वडील आणि बंधू म्हणजे भाऊ यांच्या निधनानंतर, म्हणजे त्यांचे आई वडील आणि भाऊ यांचं निधन झालेलं होतं. आणि मग त्यानंतर त्या एकट्याच त्यांच्या कुटुंबामध्ये त्या एकट्याच राहिलेल्या होत्या. आणि मग त्यांनी अनुभवलं किंवा त्यांना असं लक्षात आलं की एकट्याच स्त्रीने जगणं, एकटं राहणं किती कठीण आहे हे त्यांनी अनुभवलं. आणि म्हणून त्यांनी विवाह करण्याचं ठरवलं. विवाह म्हणजेच लग्न, मॅरेज. आणि मग त्यांनी विवाह करण्याचं ठरवलं. आणि मग त्यांनी कोणासंगती लग्न केलं तर ते सांगितलेलं आहे. अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या. आणि मग त्यांनी हे जे बिपिन बिहारी मेधावी जे आहेत तर ते एक ख्याती म्हणजे एक फेमस प्रसिद्ध असे ते वकील होते आणि लॉयर होते. ते खूप हुशार होते, विद्वान होते. आणि मग त्यांच्याशी त्यांनी लग्न केलं. आणि पुढे म्हटलेलं आहे की त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षांचे, म्हणजे त्यावेळच्या रूढींच्या दृष्टीने फारच वाढलेले होते. म्हणजे त्यावेळचा काळ असा होता की त्या काळामध्ये साधारणपणे मुलगी 9-10 वर्षांची झाली की तिचं लग्न लावून दिलं जायचं. आणि 9-10 वर्ष पण तेव्हाच्या काळामध्ये खूप जास्त वय म्हटलं जायचं. आणि मग पंडिता रमाबाईंचं वय जे होतं जेव्हा त्यांनी लग्न केलं तर तेव्हा त्यांचं वय 22 वर्ष होतं. म्हणजे त्या काळच्या किंवा त्या काळामध्ये त्यांचं वय जे आहे तर ते खूप जास्त होतं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. कारण बालविवाह तेव्हाच्या काळात जास्त मोठ्या प्रमाणात केले जायचे. आणि जे बालविवाह व्हायचे तर त्याचे खूप वाईट परिणाम त्या मुलीला सहन करायला लागायचे. आणि मग म्हणजे मुलगी लहान असायची वयाने, आणि मग तिचा होणारा नवरा जो आहे किंवा जो तिचा पती असायचा तो खूप वयाने तिच्यापेक्षा खूप मोठा असायचा. आणि मग त्यामुळे काही वर्षानंतरच तिचा नवरा जो आहे तो मरून जात असे. आणि मग त्याच्यानंतर मग ती मुलगी जी आहे तर ती बालविधवा होत असे. आणि मग तेव्हाच्या काळामध्ये अशा पण प्रथा होत्या की सती जाणं वगैरे, म्हणजे पतीच्या चितेवरती तिला जिवंत जाळलं जायचं. अशा खूप दुष्ट म्हणजे अनिष्ट अशा ह्या रूढी परंपरा तेव्हाच्या काळामध्ये होत्या. रूढी म्हणजे चालीरीती किंवा ज्याला आपण कस्टम्स म्हणतो. तर अशा प्रकारे ह्या रूढी तेव्हाच्या काळामध्ये होत्या. आणि अशा ह्या काळामध्ये पंडिता रमाबाईंनी जेव्हा लग्न केलं तर तेव्हा त्यांचं वय 22 वर्ष होतं. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की 22 वर्षांचे, म्हणजे त्यावेळच्या रूढींच्या दृष्टीने फारच वाढलेले होते असं म्हटले. मग पुढे म्हटलेलं आहे की विवाहानंतर 2 वर्षांच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले. महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या. त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले. तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले. बाई माणूस बोलते तरी कशी हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती. व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, अशी पंडिताबाईंच्या व्याख्यानांच्या निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातलेली असे. अशी आठवण आपल्या सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानेटकरांनी लिहून ठेवली आहे. मग आता ह्या दुसऱ्या पॅराग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे की विवाहानंतर 2च वर्षांच्या आत बिपिन बाबूंचे निधन झाले. मग एकतर पंडिता रमाबाईंनी लग्न केलं त्यावेळेस त्यांचं वय 22 वर्षांचं होतं. आणि 2 वर्षांनी म्हणजे जेव्हा त्या 24 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या पतीचं निधन झालं.
बिपिन बापू जे आहेत तर ते वारले किंवा त्यांचं निधन झालं. आणि मग त्यावेळेस पंडिता रमाबाईंना एक छोटी मुलगी, एक छोटं बाळ झालेलं होतं. आणि मग ते बाळ म्हणजे ते तान्हं बाळ म्हणजे लहान बालक किंवा ज्याला आपण इन्फंट असं म्हणतो. तर अशा ह्या छोट्या बाळाला किंवा छोट्याशा त्या लेकराला घेऊन, त्या मुलीला घेऊन त्यांना काय करायला लागलेलं आहे बघा, इथे सांगितले पुढे. महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या. मग महाराष्ट्रामधलं सुधारकांच्या विनंतीवरून, सुधारक म्हणजे जे त्याचा आपण असा अर्थ म्हणूयात की जुलमी जाचक रूढींपासून समाजाला मुक्त करण्यासाठी सुधारणा करणाऱ्या थोर व्यक्ती, ज्याला आपण रिफॉर्मर असं म्हणतो. तर असे हे जे सुधारक होते, समाजसुधारक होते, त्यांच्या विनंतीवरून म्हणजे त्यांच्या रिक्वेस्टवरून रमाबाईंनी काय केलं, आपल्या छोट्याशा त्या तान्ह्या मुलीला घेऊन, त्या बाळाला घेऊन त्या पुण्याला आल्या. मग पुणे सिटी सगळ्यांना तुम्हाला माहीत असेल, महाराष्ट्रातील एक शहर, ज्याला विद्येचं माहेरघर असं म्हणतात. आणि पुणे म्हणजेच अ सिटी इन महाराष्ट्र. तर अशा प्रकारे त्या पुण्याला आपल्या त्या छोट्या मुलीला घेऊन आल्या. म्हणजे एकतर त्यांचे आईवडील आणि भाऊ आधीच वारलेले होते. नंतर मग त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर त्यांचे जे मिस्टर त्यांचे जे पती होते बिपिन बिहारी मेधावी, ते एक फेमस प्रसिद्ध असे वकील होते. आणि मग तेच त्यांच्या लग्नाच्या नंतर 2च वर्षांनी ते वारले. आणि मग आपल्या छोट्याशा बाळाला घेऊन, मुलीला घेऊन पंडिता रमाबाई ज्या आहेत तर त्या पुण्याला आल्या. आणि मग त्यांचं पहिलं व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले असं म्हटलेलं आहे. मग न्यायमूर्ती रानडे म्हणजेच न्यायमूर्ती म्हणजे ज्याला आपण जज असं म्हणतो. तर महादेव गोविंद रानडे हे त्यांचं पूर्ण नाव. 20व्या शतकातील एक समाजसुधारक. मग आपण त्यांना असं म्हणू शकतो की 20व्या शतकातील एक समाजसुधारक म्हणजे अ स्कॉलर अँड सोशल रिफॉर्मर इन द 20th सेंच्युरी. तर असे हे न्यायमूर्ती रानडे जे आहेत किंवा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या घरी त्यांचं पहिलं जे व्याख्यान आहे ते झालेलं आहे. आणि मग व्याख्यान म्हणजे त्यांचं भाषण असं आपण म्हणूयात. आणि मग ते भाषण जे झालं तर तिथे पुढे दिलेलं आहे की तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले. आणि मग न्यायमूर्ती रानडेंच्या घरी असं ठरलं की प्रत्येक आठवड्यात एकेकाच्या घरी पंडिता रमाबाईंचं व्याख्यान व्हावं किंवा त्यांचं भाषण व्हावं असं ठरलं गेलं. आणि मग तेव्हाच्या काळामध्ये म्हणजे स्त्रियांना जास्त आपण असं म्हणू शकतो की जास्त महत्त्वाचं स्थान दिलं जात नव्हतं. किंवा स्त्रीकडे एक ती फक्त म्हणजे तिने फक्त चूल आणि मूल एवढंच तिचं काम आहे असं तेव्हाच्या काळात समजलं जायचं. म्हणजे फक्त तिने संसार करायचा आणि मुलांना जन्म द्यायचं एवढंच तिचं काम असं तेव्हाच्या काळात म्हटलं जायचं. मग स्त्रीला शिक्षण दिलं जात नव्हतं, तिला शिकवलं जात नव्हतं. नंतर मग तिला कुठल्याही म्हणजे चांगल्या प्रकारची वागणूक तेव्हाच्या काळात दिली जात नव्हती. तिला समाजामध्ये मिसळता येत नव्हतं, आपली मतं मांडता येत नव्हती. अशा प्रकारे स्त्रियांना तेव्हाच्या काळी खूप म्हणजे छळ किंवा एक प्रकारचं त्यांच्यावरती खूप जुल्म आणि जबरदस्ती केली जायची. तर असा तेव्हाचा हा काळ होता. आणि त्या काळामध्ये इथे पुढे म्हटलेलं आहे की जेव्हा ह्या पंडिता रमाबाईंनी न्यायमूर्ती रानडेंच्या घरी जेव्हा भाषण केलं तर तेव्हा त्या ठिकाणी असं ठरलं गेलं की प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचं व्याख्यान व्हावं असं त्या ठिकाणी ठरलं गेलं. आणि मग तेव्हाच्या काळामधले जे लोक होते तर इथे पुढे दिलं आहे बघा की बाई माणूस बोलते तरी कशी, हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती. कारण तेव्हाच्या काळामध्ये स्त्रियांनी प्रखरपणे आपलं मत मांडणं याला बंदी असायची. स्त्रियांना आपलं मत म्हणजे पुरुषांसमोर बोलणं हे खूप चुकीचं असं मानलं जायचं. आणि मग तेव्हाच्या काळातले जे लोक म्हणजे पुरुष होते, जे जेंट्स होते, तर त्यांना असं वाटायचं की ही एक लेडी आहे आणि ही बोलते कशी. तर ते पाहण्याची त्यांना उत्कंठा असायची. म्हणजे त्यांना ती खूप क्युरिओसिटी असायची की अरे काय बोलते ही आणि कशी बोलते. तर मग त्यांना ऐकायसाठी हे पुरुष लोक जे आहेत किंवा हे जेंट्स जे आहेत तर ते जास्त येत होते. लेडीज नसायच्याच, फक्त जेंट्स यायचे. आणि मग त्यामुळं काय केलं पंडिता रमाबाईंनी, व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही अशी पंडिताबाईंच्या व्याख्यानांच्या निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातलेली असे.
मग आता या ठिकाणी अट म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो की शर्त किंवा एक कंडिशन त्यांनी अशी ठेवली होती की ज्या पुरुषांना किंवा ज्या जेंट्सला त्यांचं भाषण ऐकायचं आहे त्यांनी ते भाषण ऐकायला येताना किंवा ते व्याख्यान ऐकायला येताना त्यांनी त्यांच्या घरातली एक स्त्री आपल्याबरोबर घेऊन यावी. मग ती त्यांची आई असेल, त्यांची बहीण असेल, त्यांची बायको असेल, तिला त्यांनी घेऊन जायचं आहे बरोबर ते भाषण त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी. आणि जर त्यांनी तिला त्या एका स्त्रीला जर त्यांनी आपल्याबरोबर नेलं नाही तर अशा जेंट्सला त्या ठिकाणी एंट्री नाही असं त्यांनी सांगितलं होतं, प्रवेश मिळणार नाही असं म्हटलेलं होतं. आणि मग ही त्यांची जी कंडिशन आहे तर ती खूपच म्हणजे प्रभावी ठरलेली होती आणि अशी त्यांनी एक युक्ती केली होती किंवा ही त्यांनी एक कंडिशन ठेवल्यामुळं बऱ्याच स्त्रियांना त्यांच्या ते व्याख्यान किंवा त्या मीटिंग्स अटेंड करता आल्या तेव्हाच्या काळामध्ये. आणि अशी आठवण म्हणजे हे जे सांगितलेलं आहे तर ही जी आठवण आहे आपल्या सासऱ्यांबरोबर, सासरे म्हणजे एक स्त्रीच्या नवऱ्याचे म्हणजे पतीचे वडील, ज्याला आपण फादर इन लॉ असं म्हणतो, तर त्यांच्याबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानिटकरांनी लिहून ठेवली आहे. म्हणजे मग काशीबाई कानिटकरांचे जे सासरे आहेत त्यांना त्या सभेला जायचं होतं. मग त्यांनी जाताना त्यांच्या सुनेला म्हणजे ह्या काशीबाई कानिटकरांना ते बरोबर घेऊन गेलेले होते असं इथे म्हटलेलं आहे. आणि मग या काशीबाई कानिटकर म्हणजे कोण होत्या तर त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे की 20व्या शतकातील एक विदुषी म्हणजे विद्वान ही लेडी होती किंवा स्त्री होती आणि एक लेखिका. द फर्स्ट मेजर वुमन रायटर इन द 20th सेंचुरी असं त्यांच्याबद्दल म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे इथे आपण बघितलं की आत्तापर्यंतच्या आपण या धड्यामध्ये किंवा या पाठामध्ये आपण बघितलं पहिल्या आणि आता ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये की पंडिता रमाबाईंनी त्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांना त्या सामोऱ्या जात होत्या आणि त्यांना स्वतःला ज्या प्रकारे वागणूक मिळत होती किंवा त्या स्वतः ज्या संकटांना सामोऱ्या जात होत्या त्याच्यापेक्षा जास्त संकटांना इतर स्त्रियांना सामोरं जावं लागत होतं तेव्हाच्या काळामध्ये. आणि म्हणून अशा या स्त्रियांच्या आयुष्यामध्ये त्यांनी नंदनवन फुलवण्याचं काम केलं म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये थोडासा तरी आनंद त्यांना मिळावा किंवा त्यांच्या ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, ज्या गरजा आहेत त्या जाणून घेतल्या जाव्यात असं त्यांचं मत होतं. आणि म्हणून मग त्यांनी स्त्रियांसाठी काम करण्याचं ठरवलेलं होतं किंवा ठरवलं. ते आपण नंतर पुढच्या आठवड्यामध्ये बघणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू.